हा चला, तुम्ही गेलात बरं झालं. आणि आपले राजेंद्र गावित आहेत, कुंदन संख्या आहे, सगळे आहेत आपलं. तो जी जी साहेब. साहेब आपण लाईव्ह आहात आता, सगळी जनता आपल्याला इथे ऐकते. आपण लाईव्ह आहात. ओके ओके. मी सामूहिक विवाह सोहळ्याला यायचं होतं मला, परंतु तब्येतीचं थोडस ट्रीटमेंट चालू असल्यामुळे या ठिकाणी मला येता आलं नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि जगदीश जोडी यांनी गेले अनेक वर्ष हे पुण्याचं काम, सामूहिक विवाह सोहळा आयोजित करताय. तर म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्नाच्या गाठी या महत्वाचा एक कार्यक्रम असतो. आणि आदिवासी सगळे बांधव भगिनी या ठिकाणी वधूवर उपस्थित आहेत. सगळे सर्वसामान्य कुटुंबातले सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ इथं विवाह बंधनामध्ये आज या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये त्यांच्या नवीन जीवनाला सुरुवात होणार आहे. आणि म्हणून सगळ्यांच्या वैवाहिक जीवनाला शुभेच्छा देतो आणि पुढील वैवाहिक वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो मी. आणि या ठिकाणी लग्न हे जो कार्यक्रम आहे तो अतिशय खर्चिक असतो आणि सगळ्यांनाच न परवडणारा असतो. परंतु हे गेले अनेक वर्ष या ठिकाणी जगदीश जोडी आणि त्यांची टीम जी आहे, आता सगळेच लोक आहेत, वैभव संख्येने मिली, कुंदन संख्ये, आमचा मीरा भाईंदरचा पण हा विक्रम प्रताप गेला वाटतं तिकडे, वैभव पण आहे. आणि खास वैभव पण आहे. आणि खास आपले मंत्री योगेश कदम या विवाह सोहळ्याला आवर्जून आशीर्वाद द्यायला गेलेले आहेत आणि शुभेच्छा द्यायला गेलेत. मी त्यांना धन्यवाद देतो. आणि जगदीश जोडी, तुला मनापासून शुभेच्छा देतो. गेले अनेक वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन अखंडितपणे खंड पडू न देता या ठिकाणी तुम्ही करताय. हे बघ, मला जरा हात इकडं जास्ती हात धरल्यावर हात दुखायला लागला. तर मी आज यायचं फार माझी मनापासून इच्छा होती. पण गोरगरीब सर्वसामान्य हे कार्यकर्ते आपले असतात, लाडक्या बहिणी लाडके भाऊ, आणि म्हणून त्यांचं लग्न कार्य जसं मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी तुम्ही करता, सगळं कौटुंबिक साहित्य त्यांना तुम्ही देता आणि त्यांचं जीवन जे आहे, वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी तुम्ही सगळेजण हातभार लावता. त्याबद्दल सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. मनापासून सगळ्या आपल्या उपस्थित आमदार, खासदार आणि सगळे आमदार गावित वगैरे आहेत सगळे, आणि या सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा या वधूवरास मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. जगदीश जोडीला नक्कीच या ठिकाणी याचे सर्वांचे आशीर्वाद आणि पुण्य मिळेल. साहेब, मागच्या वेळेस 2023ला तुम्ही आले होतात आणि त्यावेळेस आम्ही मागणी केली होती की आपण 10,000चे आदिवासी कन्यादान योजनेचे 10,000चे 25,000 केलेले आहेत तुम्ही. हे श्रेय तुमचंच आहे आणि हा जिल्हा तुमच्यावर खूप प्रेम करतो. आणि म्हणून प्रेम करतो म्हणून मी पण तुमच्यावर प्रेम करतो. पुढच्या वर्षी साहेब तुम्ही पाहिजेत. पुढच्या वर्षी येतो. आणि ते आपण ते बरोबर लक्षात आहे माझ्या 23ला मागणी तुम्ही लोकांनी केली आणि आपण त्याची पूर्तता केली. त्याचं जे हे आहे ते वाढवलं ना अनुदान. हां साहेब, पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद साहेब. चला, खूप खूप
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.